सद्गुरू चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणाची सुरुवात करूया. मायबाप सज्जनांचं स्वागत आहे. पहा, आता रक्षाबंधन एक दिवसावर ठेपलेला आहे आणि हा रक्षाबंधन म्हणजे भावा बहिणीचं प्रेम हे सर्वत्र आपल्या गावागावामध्ये शहरामध्ये माहीत आहे. पण काही ठिकाणी तुम्हाला माहीत आहे का, रक्षाबंधनचा नक्की ज्याला अर्थ माहीत झाला ना त्यानं खरं रक्षाबंधन केलं. रक्षा म्हणजे दुसऱ्याची आपण रक्षा करणं. मग तिथे आपली बहीणसुद्धा असेल, आईसुद्धा असेल, आपला भाऊसुद्धा असेल. काही असे भाग आहेत ना तिथे भावाला राखी बांधतात, मुलं आईला राखी बांधतात, आई मुलाला राखी बांधते. असं का बांधतात बरं? कारण यांचं सुद्धा म्हणणं बरोबर आहे. कारण मी तुझी रक्षा करणार आहे अशी शाश्वती दुसऱ्याला देणं म्हणजे रक्षाबंधन. पहा, आपण फक्त बोलण्याच्या गोष्टी करतो की मी माझ्या बहिणीची रक्षा करेन, पण रक्षा होतात का बरं? आपल्या या भारत देशामध्ये आहे ना कितीतरी अत्याचार होतात, कितीतरी बलात्कार होतात. आपण फक्त पाहत राहतो आणि शासनाकडे बोट दाखवतो, पण आपण स्वतः त्याला जबाबदार आहोत हे आपण विसरून जातो. आपण आपल्या ज्यावेळी बहिणीची रक्षा करतो ना त्यावेळी दिसणाऱ्या दुसऱ्या स्त्रिया आहेत, दुसरी पुरुष आहेत, ते सर्व आपल्या भाऊ आणि बहिणीच आहेत. त्यांचीसुद्धा आपण रक्षा करायला हवी ना. नुसतंच आपण भगवंताला मध्ये आणतो, श्रीकृष्णाला मध्ये आणतो, द्रौपदीला मध्ये आणतो. त्यांनी जेव्हा हातबंधन केलं, श्रीकृष्णाने द्रौपदीची मदत केली, तेव्हा रक्षाबंधन सुरू झाला असं म्हणतो. पण आपण मात्र या स्वतःच्या जीवनामध्ये त्या गोष्टी आपण कधी वापरत नाही. म्हणून मी तुझ्यासाठी केलं म्हणून तू माझ्यासाठी करणं हे रक्षाबंधन आहे का बरं? जरा नीट समजून घ्या. रक्षाबंधन आहे ना, ज्याला समजलं ना तो भगवंताचा भक्त झाला. रक्षाबंधन म्हणजे भगवंताने आपल्यासाठी किती केलेलं आहे बरं? भरपूरच केलेलं आहे ना. तर मग भगवंताचं नामस्मरण आपण जेव्हा घेऊ ना तेव्हा कधी रक्षाबंधन सुरू होणार आहे. कारण का बरं? पहा, तुम्हाला एकदा निरूपणामध्ये सांगितलेलं होतं की एका स्त्रीला भाऊ नव्हता, तर त्या स्त्रीनं रक्षाबंधन राखी कोणाला बांधली बरं? अनोळखी व्यक्तीला बांधली ना. पण ती अनोळखी व्यक्ती कोण होती? ती अनोळखी व्यक्ती तिच्यासाठी बनून आली होती, तो भगवंतच होता ना. म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना, पहा, आपली नाती आहे ना, आपल्याला नातीच सांभाळता येत नाही, तर भगवंताचं आपण नामस्मरण करू का? म्हणून हा गोडवा आणणारा, आनंद आणणारा, सुख आणणारा, क्षमा दया सर्व काही सर्व करणारा हा सण आहे ना, आपल्या जीवनामध्ये आनंद आणणारा सण आहे. म्हणून या सणाला कधीचं गाळबोटं लावू नका. भगवंतांनी आपल्याला हे शिकवलं ना. या सणांची फक्त आपल्याला नावं दिली भगवंताला, जेणेकरून काय हवं होतं बरं? जेणेकरून ही माझी भक्त मंडळी एकत्र यावी आणि नामस्मरण करावं, हरी कीर्तन भजन करावं. पण आताची ही भक्त मंडळी डीजेवर नाचायला लागली तर भगवंताचं नामस्मरण होईल का बरं? कधीच होणार नाही. समर्थांनी सुंदर शब्दामध्ये वर्णन केलेलं आहे. तुटे वाद संवाद त्याते म्हणावे, विवेके भावया ते जिनावे. अहंता गुणे वाद नाना विकारी, तुटे वाद संवाद तूही तकारी. पहा, हे मनाचे श्लोक आहेत ना. जेव्हा या मुखातून आपण बघा या मुखातून आपण वाचतो तेव्हा खूप आनंद लहरी पसरतात. जी ऊर्जा पसरते ना, या ऊर्जेमुळं येणारे जाणारे सुद्धा त्यांच्या या मनावर प्रसन्नता निर्माण होते. म्हणून
भगवंतांनी समर्थांनी आपल्याला पहा सांगितलेलं आहे ना, चांगल्या मनुष्याचा स्पर्शसुद्धा मनुष्याला स्वर्गाची प्राप्ती करू शकतो, असं का म्हटलं असावं बरं? आणि वाईट माणसाचा स्पर्शसुद्धा मनुष्याची राख रांगोळी करू शकतो, असं का म्हटलं असावं? कारण आपले मित्र परिवार आहेत ना, ते आपण तपासून घ्यायला पाहिजे. पहा, आता तर रक्षाबंधन आलेली आहे, पण जेव्हा भाऊबीज येते ना, तेव्हा आम्हा मित्र परिवारांना एवढा ऊत आलेला असतो की भाऊबीजेला सुद्धा आपल्या बहिणीच्या घरी 5-5, 6-6 मित्र घेऊन स्वतःच्या गाडीमध्ये घेऊन जायचं. आपल्या बहिणीची परिस्थिती कशी आहे ना, ते प्रत्येकाला समजायला हवी. हा जो सण आहे ना, हा दोघांचा एकोप्याचा सण आहे. हा पूर्ण समाजाला तुम्ही जर बहिणीच्या घरी घेऊन जात असाल, ती वेळ असते का बरं? कारण तिच्या घरी पण दुसरे पण येणारे असतात ना. म्हणून काही गोष्टी आहेत ना, आपण समजून घ्यायला हव्या. नुसतंच आपल्या जीवनामध्ये दुःख काय येतं? पहा, आपण आता जो श्लोक पाहिला ना, त्याचा आपण अर्थ पाहूया. ज्या चर्चेमुळे वाद संपतो त्याला संवाद असं म्हणतात ना. आणि मनुष्यानं आपल्या विवेकानं अहंकार जिंकला पाहिजे, पण तो अहंकार कधी जिंकत नाही. त्या अहंकाराला एवढा मोठा करतो ना, तो मोठा झाल्यानंतर तो फुगा असतो, तो एकदाच फुटून जातो आणि मग परत जैसे ते. म्हणून अहंकाराने वाद केला तर क्रोधादी अनेक विकार उत्पन्न होतात. म्हणून ज्यामुळं वादविवाद संपतात ना, ते संभाषण हितकारक असतं. समर्थांनी बघा, एक क्षण मनुष्याच्या मनाला विचारलेले प्रश्न आहेत, तरी सुद्धा हा मनुष्य आहे ना, त्याकडे दुर्लक्ष करतो. कारण त्याला त्या ऐकावंसं वाटत नाही. का ऐकावंसं वाटत नाही बरं? कळीनं पाठवलेली TV, कळीनं पाठवलेला मोबाईल, हे यामध्ये कली शिरलेला आहे. कलीला वाटतंय, पहा, तुम्हाला एखादं तुम्ही टोमॅटोचं झाड लावलं, एखाद्या भेंडीचं झाड लावलं किंवा एखाद्या चिक्कूचं झाड लावलं, म्हणजे कोणतंही तुमच्या परिसरात जे झाडं लागत असतील ना, ते झाड घ्या. आणि तुम्हाला कधी लक्षात आलं का बरं, आपण झाडाची एक बी लावतो, पण त्याच्या भोवती येणारे करोडो गवत बिनकामाचं असतं. त्या करोडो गवतातून आपण कसं उभं राहायचं हे आपल्यावर आहे ना. जर त्या झाडाच्या भोवती आपण बघा, ते गवत मारणारं औषध जर मारलं नाही, तर ते झाड वाढेल का बरं? अजिबात वाढणार नाही. कारण त्याला संगत वाईटाची लागते, म्हणून तो वाईटासारखा होईल. आणि जेव्हा ऊन पडेल ना, तेव्हा ते पूर्ण वाळून जाईल. पण ज्या झाडाला चांगलं खतपाणी असतं, चांगल्या मित्रांची देवाणघेवाण असते, ते झाड आहे ना, वडासारखं पिंपळासारखं वर्षानुवर्ष उभं राहतं. कधी आजार होत नाही, कधी बाजार होत नाही, अतिशय सुंदर राहतं. समर्थांनी आम्हाला सर्व सांगितलं, पण आम्हाला वेळ कुठे आहे? जेव्हा हप्त्याभरातून आपण जातो ना, इकडनं घेतो तिकडनं सोडून देतो, परत गाडीमध्ये येताना चर्चा तीच असते. मग आपण घेतलं काय? ज्याच्या वाणीमध्ये रामाचं नाम येत नाही ना, त्याचं आतोनात नुकसान होणार आहे. म्हणून या रक्षाबंधनच्या दिवशी आहे ना, प्रत्येकानं एक गोष्ट करायची. सकाळी सकाळी जेव्हा आपण उठू ना, तेव्हा आपल्याला 14वा अध्याय वाचायचा आहे. हे 14व्या अध्याय कुणी वाचायचं आहे बरं? हे 14वा अध्याय आहे ना, अगोदर बहिणीने वाचायचा, तो सकाळी वाचायचा. तो का वाचायचा बरं? कारण या 14व्या अध्यायामुळं अकाली मृत्यू येत नाही. आणि जेव्हा आपला भाऊ येईल ना, तो भाऊ येईल तेव्हा त्या भाऊला वाचवून दाखवायचा, नाहीतर भाऊला वाचायला सांगायचा. कारण हा 14वा अध्याय आहे ना, आपण म्हणतो ना की माझ्या भावाला जास्त आरोग्य लाभू दे, त्याचं जीवनमान जास्त होऊ दे, असं वाटत असेल ना, तर नक्की 14वा अध्याय वाचावा.
पहा आपण सुंदर श्लोक पाहू. नये रामवाणी तया थोरहानी, जणी व्यार्थ प्राणी तया नामकानी. हरिनाम हे वेदशास्त्री पुराणी, बहु आगळे बोलिले व्यासवाणी. किती मंत्रमुग्ध करणारे हे जे श्लोक आहेत, ज्याच्या वाणीमध्ये रामनाम नाही आहेत, त्याचं नुकसान आतोनालं होणार आहे. अशा मनुष्याचं जीवन व्यर्थच ना. आपण नेहमीप्रमाणे म्हणत असतो, काम जन्माला आला आणि काम करून मेला. नुसतं काम करून आपल्याला मरायचं आहे का बरं? नुसतंच आपल्याला हे सकाळ होते संध्याकाळ झाली, कामावर गेला परत आला, हे दिवस असेच चाललेत. मग आपल्या जीवनामध्ये नक्की सुख येणार तरी कधी आहे? माझा मुलगा नोकरीला लागणार आहे म्हणून त्याच्यासाठी पैसे आणायचे. अरे पण तू कधी सुखी होणार आहे? जेव्हा याकडे तुमचं लक्ष जाईल ना, तेव्हा खऱ्या भक्तीचा आनंद तुमच्या जीवनामध्ये मिळणार आहे. पहा, आपण हा जो श्लोक पाहिला ना, समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे, अशा मनुष्याचं जीवन व्यर्थच असतं, ते कुचकामी असतं. वेदशास्त्रांमध्ये पुराणांमधून रामनाम हे श्रेष्ठ असल्याचं महर्षी व्यासांनी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. तरीही आपण नुसतं कंटाळा करतो. पण जो कंटाळा करतो ना, त्याच्या जीवनामध्ये काय होतं ते आज तुम्ही या कलियुगात सुद्धा पाहत आहात. क्षणात मनुष्याचा मृत्यू होतो. का होतो मृत्यू? कारण कधी हा 14वा अध्याय वाचलेला नसतो, 18वा अध्याय वाचलेला नसतो. मग या गोष्टी आहेत ना, त्यांना माहीत नसतात, म्हणून त्यांचा मृत्यू होतो. वाईट कर्म करतात म्हणून त्यांचा मृत्यू होतो. जर तुम्ही चांगले कर्म करत असाल, पहा आपण कधी कधी म्हणतो ना, खूप चांगला मनुष्य होता, खूपच चांगली स्त्री होती, पण तरीसुद्धा देवाने तिला नेली. पण तिने जर 14वा अध्याय वाचन केला असताना, तर भगवंताने तिला, यमदेवाने तिला नेली नसती. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, हे म्हणा भगवंताचा तू कंटाळा करू नकोस. अत्यंत आदरपूर्वक वाणीनं तू रामनाम घ्यायला हवं. त्यात तुझा खर्च जाईल का? काहीच जाणार नाही. उलट रामनाम घेतल्यानं तुझी पुण्याई वाढेल. नाम घेतल्यानं फुकटात भगवंताचा लाभ होतो. आता फुकटात भगवंताचा लाभ होतो म्हणजे भगवंताची आपल्यावर कृपा होते. नाहीतर तुम्ही म्हणाल आपल्यामुळं भगवंताचा लाभ होतो का? भगवंतांनीच आपल्याला निर्माण केलंय. उलट भगवंताचीच आपल्यावर कृपा आहे ना, म्हणून त्याच्या नामामध्ये आपण जयघोष करायला हवा. आपल्या जीवनामध्ये प्रत्येक दिवस आहे ना, कसा येईल, कोणता काळ असेल, कधी मृत्यू असेल, आपल्याला कुणालाच माहीत नाही. म्हणून हे शरीर हलतं डुलतं आहे ना, तर भगवंताचं नामस्मरण करा. तुमच्या जीवनामध्ये आनंद आल्याशिवाय राहणार नाही. पहा, या रक्षाबंधनाच्या निमित्तानं हे सांगणं आहे म्हणून सांगतोय. समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे ना, कधी कधी आपल्या घरातील लहान मूल दगावतो, कधी कधी मोठा माणूस दगावतो. आणि मग या आपल्या कुटुंबातील कोणी, समजा तुमच्यापैकी कोणी जर या भक्तिमार्गामध्ये असेल, लगेच देवाला दोष द्यायला सुरुवात करतो. देवा, मी तुझ्या भक्तीमध्ये होतो तरीसुद्धा माझ्या घरातलं असं कोणी जायला नको होतं, माझा पती जायला नको होता, माझा मुलगा जायला नको होता, माझा भाऊ जायला नको होता. ते का झालं बरं? कारण तुझे पुण्य ते तुझ्याकडे वळतील, तुझ्या पतीकडे, तुझ्या मुलांकडे, तुझ्या भावाकडे वळणार नाही. जर त्यांचा पुण्यसाठा वाढवायचा असेल ना, तर त्यांच्याकडून सुद्धा भगवद्गीता, रामायण, नवे तर 14वा अध्याय तरी वाचून घे. अजून वेळ गेलेली नाही. या रक्षाबंधनच्या दिवशी आहे ना, स्वतः तू हा अध्याय वाचून घे. आणि जर तुला भाऊ नसेल, तर तुझा वडील असेल,
तुला आई असेल कुणीही नसेल तर तू स्वतः 14वा अध्याय वाच आणि निरंतर सद्गुरू चरित्र हे पारायण कर. तुझ्या जीवनामध्ये कधीही दुःख राहणार नाही. तुझ्या जीवनामध्ये सदा सुखी होशील. म्हणून जास्त विचार करू नकोस. हे तू विचार करतोस ना, हे विचार त्याच कारणानं येतात. तुला स्वतःची भीती आहे. माझं जीवन कधी मी मरेल सांगता येत नाही. म्हणून आयुष्यामध्ये भीतीशून्य जगायचं असेल ना तर समर्थांनी दिलेली ही श्रवण, समर्थांनी दिलेली ही विचार अंगीकार. तुझ्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही. या अद्भुत शक्ती आहे ना, ही दत्तगुरूंची ऊर्जा आहे. जिथे दत्तगुरूंचं नामस्मरण होईल ना तिथे चमत्कार घडल्याशिवाय राहणार नाही. अरे आमची संतांची वाणी एवढी सुंदर आहे ना, नव्हे तर प्राण्याच्या मुखातून वेद बोलवले. माझे लहानशे ज्ञानेश्वर होते. मूर्ती छोटी होती पण त्याचं पूर्ण महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण भारतानं अनुकरण केलं. एवढे माझे संत महान आहेत ना, म्हणून या महाराष्ट्राला संतांची भूमी आपण म्हणतो ना. बघा आपल्याकडे जरी श्रीमंती नसेल ना तरीसुद्धा असू दे, पण या महाराष्ट्रामध्ये जितका भक्तीचा गाजावाजा असतो ना कुठेच पाहायला मिळणार नाही. भले आपल्याकडे कमी तीर्थस्थळं असतील पण आळंदी पंढरपूर ही देवाची आळंदी आहे ना, देवाची माहेरघरं आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना, किती जरी कष्ट येऊ दे, किती जरी काही संकट जरी आली ना, भगवंताच्या नामस्मरण कधीच सोडू नका. आता रक्षाबंधन आलेलं आहे ना, आपल्या भावाला सुद्धा, जी बहीण आपल्या भावाला 14वा अध्याय वाचायला लावेल तिच्या जीवनात सुद्धा पुण्य वाढणार आहे. अकाली मृत्यू तुमचा आयुष्यामध्ये कधी होणार नाही. तुम्हाला पूर्णतः आयुष्य जगावंच लागेल. भगवंत आहे ना, फक्त आपली परीक्षा पाहत असतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये दुःख आहेत. पण तुम्ही कर्माने असाल, तुम्ही उपासनेमध्ये असाल, एक वेळ भगवंत तुमची परीक्षा पाहिली पण त्या परीक्षेतून तुम्हाला व्यवस्थित वाचवू शकेल. एवढी भगवंतामध्ये ऊर्जा आहे ना. म्हणून आपल्या जीवनात जरी दुःख आलं ना तर त्या दुःखाची तीव्रता भगवंत कमी करत असतो. म्हणून मनुष्यानं उपासनेमध्ये राहावं, मनुष्यानं नम्रतेनं राहावं, मनुष्याच्या जीवनातून अहंकार हद्दपार व्हायला हवा. तरच जीवनाचं मोळ आहे ना, तरच आपल्या जीवनामध्ये सुंदरता निर्माण होईल. तरच समर्थांनी सांगितलेले विचार आपण अंगीकारू, समर्थांनी सांगितलेले नियम पाळा, उपासनेला बसा. जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.